महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरो विभूतिमती दे, आराध्य मूलेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी, हे रंभानायका गजमुखा, भक्ताभूतोषभी, नेत्री दोन हिरे प्रकाश कसरे, अत्यंत ते साजिरे, माथा शेंदूर पाझरे परिभरे, दूर्वांगांचे पुरे, माझे चित्त भिरे मनोरथ पुरे, देखो निचिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं, नादबिन्दुकलातीतं, तस्मै श्रीगुरवे नमः। गुरवे नमः गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं, काषायवस्त्रकरदण्डधारणं, कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषितभूषाढं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्मशानेष्वा क्रीडा स्मरहरपिशाचा सहचरा, तावस्मादेवस्मरविकरोति परिकरः, अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं, तथापि स्मर्तॄणां वरद परमं मङ्गलमसि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णाय वासुदेवाय भजे परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र, तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र, प्रयागवीता महापुण्यराशि, नमस्कार माता सद्गुरु ज्ञानेश्वराशि। तव भक्तिरागी तनुकीर्ति सुदे, तव चरण कमली मनगे सुदे, तव स्मरणे देवी वाचारिधाया
नमस्कार माझा तुला गुरुराया श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय देवा ये सत्वरी देवा श्री कृष्ण ये सत्वरी देवा उग्रसेनाच्या सुना होता त्या जरासंधाच्या कन्या. त्याच्यामुळे जरासंध हा कंसाचा सासरा होता. त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागे बराच काही शक्ती उभी होती. त्याला माहिती होतं माझं कोणी काही वाकडं करणार नाही. मी कितीही प्रजेवर अत्याचार केले तरी मला कोण माझ्यासमोर कोणी राहणार नाही. त्याला खात्री होती. त्यामुळे त्याने अन्याय अत्याचार इतके केले आणि उग्रसेनाला पहिले बाजूला केलं आणि स्वतः राज्य करू लागला. अधोरेच ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. आपण खूप लहानपणापासून ऐकतोय. पण भागवतात काय दिले ती आज आपण वाचणार. कारण पुढे जेव्हा प्रसंग येईल तेव्हा मूळ श्लोकेपासून सांगणार आहे तुम्हाला की श्लोकामध्ये काय दिलंय. तर त्यांनी सांगितलं असं की बाबा रे आता उग्रसेनाला सांगितलं तू बाजूला हो मी राज्य करता होतो. उग्रसेनाला त्याने अक्षरशः ढकलूनच दिलेलं आहे बाजूला केलेलं आहे आणि स्वतः राज्यकारभार हाती घेतला. ह्या कंसाच्या दरबारामध्ये प्रधान किंवा एक चांगला उच्च पदस्थ मंत्री होता तो वसुदेव. आणि तो कंसाला नेहमी विरोध करत असे. कारण कंस हा नेहमी प्रजेच्या अन्यायाचे निर्णय घेत असे आणि वसुदेव हा नेहमी त्या अन्यायाला विरोध करत असे. आणि इथे या देवक राजा आपल्या उपवन मुलीसाठी वधसंस्कार करू लागला. आणि देवकी ही जी देवकी होती ही कंसाची चुलत बहीण सख्खी बहीण नव्हती. देवकी ही कंसाची होती चुलत बहीण. तर तिला जे उपवन वर शोधण्यासाठी शोधाशोध धावाधाव सुरू केली तेव्हा देवकीने देवक राजाला सांगितलं की मी कोणाशी इतराशी लग्न करणार नाही. ह्या माझ्या भावाच्या दरबारामध्ये जो मंत्री आहे जो सरदार आहे वसुदेव ह्याच्याशी मी लग्न करणार. तर कंस म्हणाला का वेडी पिढी असते का. त्याच्या आधी मुलीचं लग्न झालेली आहे. कारण त्याच्या आधी रोहिणी होती त्याच्याजवळ. त्याचे बरेच लग्न झाले. कुठे पुन्हा त्याच्याशी लग्न करतेस. नाही नाही म्हणाले मी करणार तर वसुदेवाशीच लग्न करणार असं देवकीने ठासून सांगितल्यावर कंसाने थोडासा स्वार्थ विचार केला. म्हणाला की चला ठीक आहे देवकीशी लग्न होतं झालं वसुदेवाचं तर निदान बायकोचा भाऊ म्हणून तो मला विरोध तरी करणार. त्याच्यामुळे आपण होऊन जाऊ शकतो असा कंसाने पण विचार केला. आणि ह्या सगळ्या थाटामाटामध्ये प्रचंड खूप वर्णनही भागवतात आपल्याकडे
एवढा वेळ नाहीये ते सगळं वर्णन वाचायला, पण अतिशय थाटामाटात लग्न झालं. किती लाख गायींचं दान झालं, सोन्याच्या मोहरा वाडे, किती हजार उत्तम प्रतीचे घोडे दान दिले लग्नामध्ये. जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां विष्णु सर्वगुहाशयः अविनाशी तथा प्राच्यां दिशी इंद्र इव पुष्करः. जनार्दनाच्या अवताराची वेळ होती मध्यरात्र. सगळीकडे अंधकाराचं साम्राज्य पसरलेलं होतं. त्यावेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूपी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्णचंद्राचं उदय व्हावं तसे प्रकट झाले. ते उदरातनं असे बाहेर आलेले नाही, उदरातनं बाहेर प्रकट झालेले आहे. आणि तम अद्भुतम बालकम अंबुजेक्षणम चतुर्भुजम शंख चक्र गदायुधम श्रीवत्स लक्ष्मण बलचौरी कौस्तुभम पीतांबरम सान पयोध सौभगम. इतकं सुंदर वर्णन त्या ते बालक मुली नटलेलं होतं. महाबलवैदूर्य किरीट कुंडल विषा परिष्वक्त सहस्र कुंतलम उत्तम कांचदं कंकणानिधी विरोचमानं वसुदेव ऐक्षत. असा श्लोक आहे. वसुदेवाने पाहिलं की त्यांच्यासमोर एक अद्भुत बालक आहे. त्याचे नेत्र कमलाप्रमाणे आहे, त्याला 4 हात आहेत, त्याच्या हातामध्ये शंख चक्र गदा ही आयुध आहे. वक्षस्थळावर काय आहे? श्रीवत्स लांछन आहे. गळ्यात कौस्तुभ मणी झगमगतोय. पावसाळ्यातील मेघांप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पितांबर झळकत आहे. मौल्यवान असे वैडूर्यमणी जडवलेला किरीट आणि कुंडल आणि दाट कुरळे केस चमकत आहे. त्याच्या कमलेवर कमरपट्टा आहे, दंडावर बाजूबंद आहे, मनगटामध्ये कंकण आहे आणि ह्या सगळ्यांनी तो विशेष शोधून दिसतोय. हे असं सगळं रूप ह्या भगवंताचं प्रत्यक्ष देव वसुदेवाने पाहिलं. कारण त्यावेळी देवकी मोठीच झाली. तेव्हा त्या वसुदेवाने इतकं सुंदर वर्णन ह्या भागवतामध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की असा तो प्रगट प्रत्यक्ष श्रीकृष्ण. आणि त्याला काही कळे ना की आता काय झालं. तो वेळा पिसा झाला पण आणि कळे ना समोर अंधारी आली ना ती काय होत आहे. सगळे चित्रासारखे स्तब्ध झाले तिथे. त्याने कोणाचीही हालचाल होईल. आकाशात काळे मेघ दाटून आले आणि अचानक वीज चमकावी तसं कडाड करून आवाज झाला आणि आकाशवाणी झाली. ती काय झाली आकाशवाणी? ती आकाशवाणी म्हणते गर्भधीचा जो अष्टम, गर्भधीचा जो अष्टम मारील तुझं साच जाण कौसा. गर्भधीचा जो अष्टम मारील तुझं साच जाण कौसा. मूर्खा सावध होई, मूर्खा सावध होई, निजलासी काय अजकर सारा. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम राम हरे हरे राम. अशी आकाशवाणी झाली की गोप गोपीर घटं कृतं रोहिणी वसुदेवस्य भार्यास्ते नन्दगोकुले अन्याश्चकंसकौपिला विवरेषु वसन्तिः. असं तो सांगतो. हे योगमाये तू काय कर की हे देवी कल्याणी तू गोकुळात जा. गच्छ देवी व्रजम. अज्ञात आहे गच्छ. तू जा. कुठे जा? व्रजभूमीत जा. तू गोकुळात जा. त्याची गवळी आणि गाई यांनी तो हृदय सुशोभित झालेला आहे.
गोप गोपी अलंकृत, गोप आणि गोपी गाई आणि गवळ्यांनी तो सर्व प्रदेश अलंकृत झालेला आहे. तेथे नंदाच्या गोकुळामध्ये वसुदेवाची पत्नी राहते. रोहिणी वसुदेवस्य भार्या, वसुदेवाची भार्या ही रोहिणी, ती त्या नंदवाड्यामध्ये राहते. तर त्या रोहिणी ती जी राहते आणि वसुदेवाचे इतरही काही भार्या आहेत, मला वाटतं 17 पत्नी होत्या वसुदेवाला, त्याचा इथे उल्लेख आहे एके ठिकाणी मात्र. तर इतर ठिकाणी ह्या ज्या भार्या आहेत त्या कंसाच्या भीतीने गुप्त रूपात आहे. रोहिणी जी आहे ती नंदाच्या राजवाड्यात. देवक्या जठरे गर्भं शेषाख्यं धामावकं तत् सन्निकृष्य रोहिण्या उदरे संनिवेशय. हे वाक्य खूप महत्त्वाचं. सध्या माझा अंश, शेष नावाचा माझा अंश हा देवकीच्या उदरात वाढतोय. तर तू काय कर, संनिकृष्य संकर्षण कर, त्याचं त्या गर्भाचं संकर्षण कर आणि रोहिण्या उदरे संनिवेशय, रोहिणीच्या उदरात तू त्या गर्भाची स्थापना कर, अशी आज्ञा त्यांनी योगमायेला दिलेली आहे. म्हणजे आपण म्हणतो ना आता IVF किंवा सरोगसी वगैरे आता विविध पद्धतीने खूप तंत्रज्ञान पुढे गेलं आहे की बाहेर वाढलेल्या गर्भमातेच्या शरीरात स्थापित करून त्यापासून प्रजनन, म्हणजे ही योगमाया त्यांनी साधारण अशाच प्रकृतीचं कार्य केलेलं आहे. देवकीच्या उदरात वाढलेला गर्भ रोहिणीच्या उदरात स्थापन केला आणि मायेचं आवरण इतकं की गोकुळामध्येही कोणाला संशय आला नाही. त्यांची बुद्धी तशी चालली नाही म्हणून आपण की वसुदेव तर इथे बंदिवासात आहे, तर रोहिणी गर्भवती कशी होईल. पण हा विचारही तिथे कोणाच्या मनात आला नाही, कारण तिथे मायेचं आवरण होतं. लोकांची बुद्धी तशी चाललीच नाही. त्याप्रमाणे वसुदेव म्हणाला ठीक आहे तुम्ही म्हणता तसं करू, पण त्याचवेळी त्या भगवंताचा सगळा प्रकाशाचा गोळा असतो, सगळा गोळा असा छोटा छोटा होतो, त्याच्यासमोर बालक मांडला. आणि त्या देवकीने आणि वसुदेवाने ते बालक एकदाचा डोळे भरून पाहिलं की आपलाच मुलगा आहे. किती त्यावेळी त्याच्या मनाची भावना काय झाली असेल, इतकं सुंदर बालक तिथे प्रगट झालं. आणि त्यावेळी ते म्हणू लागले राधे गोविंद भजो राधे गोविंद राधे गोपाल भजो राधे गोपाल राधे गोविंद भजो राधे गोविंद राधे गोपाल भजो राधे गोपाल.
माझं संपूर्ण प्रकाश पसरला आणि हे एवढं चतुर्भुज रूप आपल्याला दिसत आहे. बालक आहे पण चतुर्भुज आहे, असं नाही की तो पूर्ण विष्णू होता. बाळाला 4 हात आहेत, बाळाने सगळे अलंकार घातलेले आहेत. तेव्हा देवकीलाही सुद्धा काही समजेल आहे असं काय. थोड्या वेळाने जेव्हा ती खानावर आली तेव्हा प्रत्यक्ष त्या बाळाने बोलायला सुरुवात केली. ते बाळ म्हणजे साक्षात विष्णू काय म्हणतात, हे माते, हे देवकी माते, स्वायंभव मन्वंतरामध्ये पूर्वजन्मी तू पुरुषिणी होतीस, तुझं नाव पुरुषिणी होतं आणि वसुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता. स्वायंभव मन्वंतर. आता हे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. एका मन्वंतरामध्ये 4 युग असतात. हे 7वं मन्वंतर चालू आहे. 728 म्हणून युगे 28 वेगेवर युगा, हे त्याच्यामागचं कारण आहे. 7व्या मन्वंतरात एका मन्वंतरात 4 युग 728 बरोबर माहिती होतं. तर ते म्हणतात की स्वायंभव मन्वंतरामध्ये पूर्वजन्मी तू पुरुषिणी आणि हा वसुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता. जेव्हा ब्रह्मदेवाने तुम्हाला दोघांना संतती निर्माण करण्याची आज्ञा दिली त्यावेळी तुम्ही दोघांनी इंद्रिय निग्रह केला, संतती निर्माण केली नाही आणि फक्त तपश्चर्या आहे. तुम्ही ऊन, पारा, पाऊस, वारा, थंडी इत्यादी त्या काळाचं सर्व काही सहन केलं आणि प्राणायामाने आपल्या शरीरातले दोष धुवून टाकून तुम्ही अंतर्बाह्य निर्मल झाला. तुम्ही कधी कधी वाढलेली पानं खाल्ली, कधी नुसताच वारा पिऊन राहिला. माझ्याकडून इष्ट वर प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही हर प्रकारे तपश्चर्या केली. त्यावेळी तुम्हा दोघांची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी मी ह्याच रूपात तुमच्यासमोर प्रकट झालो होतो स्वायंभव मन्वंतरामध्ये. आणि वर मागा असं म्हटल्यानंतर तुम्ही काय मागितलं की तुमच्यासारखा पुत्र आम्हाला प्राप्त हो, म्हणून मी तुमच्या उदरी आता जन्माला आलेलो आहे. जगात स्वभाव, औदार्य आणि अन्य गुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. हे पाहून मीच तुमच्या दोघांना पुत्र झालो आणि त्यावेळी माझं नाव होतं कृष्णगर्भ. असं माझं नाव स्वायंभव मन्वंतरात होतं. म्हणजे कृष्णाचा 3रा जन्म आहे वसुदेव देवकीच्या पुढच्या जन्मामध्ये तू आदिती झालीस आणि वसुदेव कश्यप ऋषी झाले. ज्यांनी भागवत वाचलाय त्याला मी ते सांगतो, त्याचा संदर्भ समजेल. कश्यप आणि आदिती यांच्यापासून पुढे देवतांची, नंतर पुढे प्रजापतीची आणि पुढे सर्व सृष्टीची निर्मिती झाली. त्यावेळी मी तुमचा पुत्र झालो, माझं नाव उपेंद्र आणि तोच मी म्हणजे वामन अवतार जेव्हा झाला, कृष्णावतारच्या काळात आधी झालेला आहे. वामन अवतारामध्ये वामनाने पहिलं पाऊल ठेवलं, दुसरा ठेवलं, तिसरा ठेवलं हे आपल्याला माहिती आहे. पण एक पाऊल त्याचं जेव्हा स्वर्गात गेलं, त्या पावलाने जेव्हा स्वर्ग व्यापला तेव्हा स्वर्गातल्या सर्व देवांनी त्या पावलावर जो अभिषेक केला, विष्णूच्या नखावर, म्हणजे पावलाच्या नखावर जो अभिषेक केला, त्या अभिषेकातनं जी निर्माण झाली ती गंगा. म्हणून तिला विष्णुपदी असं म्हणतात. जी विष्णूच्या पायापासून निर्माण झालेली आहे ती विष्णुपदी म्हणजे गंगा. म्हणून हे गंगेचं आपल्याला इतकं महात्म्य आहे. वामन काळामध्ये ह्या गंगेचा उगम आपल्याला या भागवतामध्ये सांगितलं. अशी ते विष्णुपदी आहे, असा मी वामन, मला वामन सुद्धा म्हणतात. अशा प्रकारे वसुदेव आणि देवकीला त्यांनी आधी सगळी पार्श्वभूमी सांगितली की तुम्ही काय तप केलं, तुम्ही काय होतो, मग मी तुमच्या उदरी कसा अवतीर्ण झाला वगैरे सगळं. आणि मग हे सगळं रूप पाहिल्यानंतर मात्र थोडीशी देवकी खानावर येते आणि म्हणते, घाबरते. ती म्हणते, अरे तू 8 वर्षात आला तर कंसाचं काय होईल, तो कंस तुला बाहेर मारून टाकेल, माझी सगळी मुलं मारून टाकली त्याने, अवस्था तुझी होईल, तर तू असं करू नको. कारण तुझं हे एवढं शंखचक्र गदापद्म असलेलं रूप पाहून मला अतिशय आनंद तर झालेला आहे, पण मला आई म्हणून तुझी काळजी वाटते. तर तू काय करशील आता की तुझं हे तू रूप आवड. हे आपण जर गीतेचा 11वा अध्याय पाहिला, त्याच्यामध्ये अर्जुन म्हणतो की मला तुझ्या विभूती पाहिजे, तर त्याने सगळ्या विभूती दाखवल्या. इतकं प्रचंड सुंदर वर्णन. 11वा अध्याय म्हणजे आजच्या वर्षात भगवद्गीतेमधला क्लायमॅक्स. त्या 11व्या अध्यायात पूर्ण श्लोक आणि त्याचा सगळ्याचा अर्थ असं माझं 2 तासाचं व्याख्यान आहे, करतो जेव्हा कोणाला आवश्यकता असेल तर. तर 11व्या अध्यायाचा क्लायमॅक्स सगळं बघतो आणि शेवटी अर्जुन म्हणतो, नको बास, मला आता हे झेपत नाही, तू पूर्ण तुझ्या मूळ रूपात. तसं तिथे देवकी
पण म्हणते हे असं रूप नाही आम्हाला तुझा राहणार रूप काय, आम्हाला तू बाळ स्वरूपात आमच्याजवळ असलेला का, उपसंहार कर तू रूपाचा, उपसंहार विश्वात्मन अलौकिकम अलौकिकम शंख चक्र गदा पद्म क्रिया चक्रम चतुर्भुजम. हे विश्वत्मन, हे विश्वाच्या अंतर्यामी असलेल्या ईश्वरा, तुझं हे असामान्य असं 4 हातांचं तू आता आवरून घे, उपसंहार कर. कारण ह्या युगामध्ये जर तू असं घेतलं तर सर्वसामान्यांना तू कोण हे कळणारच नाही. आणि आम्हाला तुला असं पाहिजे नाही. तुला मी म्हटलंय की तू माझा पुत्र हो, मला दूर राहणार, टुकू डोळे फिरवणार, असं सुंदर त्याची हाताची बोटं अगदी नाजूक आहे, पायाची बोटं नाजूक आहे, सुंदर असं मुख कमल आहे, असं सुंदर बालक माझ्या मांडीवर मला पाहायचं आहे, मला असं तुझ्यासारखं चतुर्भुज रूप नको. असं म्हटल्यावर मात्र कृष्ण मला तथास्तु. परंतु तेव्हा आधी विष्णूने वसुदेवाला सांगितलं होतं की माझा इथे जन्म झाला, पण मी दूध प्यायचं कबूल केलंय, ते मात्र यशोदेला मागते जन्म. त्याच्यामुळे जरी मी तुमचा पुत्र असलो तरी मला ह्या क्षणी तुम्ही मोकळ्यात घेऊन जा आणि हे जी योगमाया जी आहे तिला तुम्ही इथे परत आणा. हे भगवंताने प्रेरणा दिलेले 8 श्लोक आहे त्या पुस्तकामध्ये माझ्या समोर. भागेन देवक्याः पुत्रतां शुभे प्राप्स्यामि त्वं यशोदायां नंदपत्यां भविष्यसि. हे कल्याणी, हे योगमाये, मी माझ्या सर्व शक्तींसह देवकीचा पुत्र होईल आठवा. तू नंदपत्नी यशोदेच्या ठिकाणी जन्म घे. आधी सगळं त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं व्यवस्थित. मी असा जन्म घेतो, तू तिथे गोकुळात जाऊन जन्म घे नंदपत्नी यशोदेच्या ठिकाणी. अर्चिष्यन्ति मनुष्यास्त्वां सर्व कामवरेश्वरी दुःखोपहार बलिभिः सर्व काम वरप्रदम. तू जर हे काम केलंस तर काय होईल, तर सर्व वर देण्यास समर्थ असलेला तुला सर्व माणसं आपल्या मनाची पूर्तता करण्यासाठी धूप दीप नैवेद्य इत्यादी अर्पण करून लोक तुझी पूजा करतील, असं त्यांनी योगमायेला सांगितलं. मात्र थोडीशी देवकी कानावर येते आणि म्हणते, घाबरते. ती म्हणते, अरे तू हा अशा रूपात आला तर कंसाचं काय होईल, तो कंस तुला बाहेर मारून टाकेल, माझी सगळी मुलं मारून टाकली त्याने, तसंच अवस्था तुझी होईल. तर तू असं करू नकोस. आता तुझं हे एवढं शंखचक्र गदा पद्म असलेलं रूप पाहून मला अतिशय आनंद तर झालेला आहे, पण माझ्या आई म्हणून तुझी काळजी वाटते. तर तू काय करशील आता की तुझं हे तू रूप आवर. हे आपण जर गीतेचा 11वा अध्याय पाहिला त्याच्यामध्ये अर्जुन म्हणतो की मला तुझ्या विभूती पाहिजे, तर त्याने सगळ्या विभूती दाखवल्या. इतकं प्रचंड सुंदर वर्णन. 11वा अध्याय म्हणजे आजच्या वर्षात भगवद्गीतेमधला क्लायमॅक्स. त्या 11व्या अध्यायावर पूर्ण श्लोक आणि त्याचा सगळ्याचा अर्थ असं माझं 2 तासाचं व्याख्यान आहे, करतो जेव्हा कोणाला आवश्यकता असेल तर मी करतो. तर 11व्या अध्यायामध्ये त्याचा क्लायमॅक्स सगळं बघतो आणि शेवटी अर्जुन म्हणतो नको पास, मला आता हे झेपत नाही, तू पूर्ण तुझ्या मूळ Bye.
घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी माधव घ्या कोणी श्रीविष्णू घ्या कोणी माधव घ्या कोणी श्रीविष्णू घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या गोविंद गोपाळ झाल्यानंतर पाण्यात ठेवा पाण्याला आणि शांतते हळूहळू झोके देऊया. मी एक पाळणा म्हणतोय नंतर ज्यांना पाळणा म्हणायचं त्यांनी इथे या माईक जवळ. Hare